नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मटार पराठा कसा करायचा, वाटाण्याचा हिरव्या वाटाण्याचा पराठा त्याची रेसिपी बघणार आहे. त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण काय मटार पुरी बघितली असेल किंवा मटारचे समोसे बघितले असतील. आपण आज पराठा कसा करायचा ते बघूया. त्याच्यासाठी लागणारे साहित्य मी दाखवते तुम्हाला. एक वाटी ताजा वाटाणा घेतलाय मी सोलून. तो आपण आता वाफवायला ठेवायचा आहे. पाणी ठेवले मी गॅसवर उकळायला. त्यात एक अर्धा चमचा मीठ घालूया आणि एक 5 मिनिटं आपण हे वाफवून घ्यायचं आहे. बटाटे 2 घेतलेत उकडून साल काढून आणि हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरचा ठेचा यातलं लागेल तेवढंच घालणार आहे. आणि फोडणीचं साहित्य आपण आता पहिला वाटाणे उकडून घेऊया. 5 मिनिटं आपण एकच उकळी आणायचे आणि परत हे भरड असे मिक्सरला आपल्यालाही लावायचे. पाच मिनिटच मी वाटाणा उकडून घेतलाय. आता एक डिश मध्ये काढूया आणि हे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला काढायचं आहे. कच्चापणा जाण्यासाठी आपल्याला थोडंसं वाफवून घ्यायचं आहे. तुम्ही स्टीमरला वाफवून घेतलं तरी चालेल. हे थंड होते बटाटा आणि वाटाणा. तोपर्यंत मी पराठ्याच्या आवरणासाठी कणिक मळून घेते. आपल्याला चपातीला लागते त्याप्रमाणेच कणिक मळायचे. कणिक मळून घेते मी. कणिक मळून ठेवले मी. जरा झाकून ठेवते 15-20 मिनिटं. तोपर्यंत आपण आता हे मटार बारीक करून घ्यायचं. हे वाफवून घेतल्यामुळे मऊ झाले. फक्त ओबडधोबड आपल्याला हे वाटून घ्यायचं. मिरची आणि लसूण केलेलंच भांड आहे त्यातच मी घेते. हे परत आपल्याला परतून घ्यायचं आहे कढईमध्ये. चमच तेल घातले, जास्त नाही घातलेलं. फोडणी घालायची आता. जिरे घालूया. हिंग घालायचा थोडा. कढीपत्ता. तिखट थोडंसं घालायचं आहे. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घाला आणि थोडं परतून घेऊया. हळद घालायची. आता हे वाटाण्याचं आपण वाटण घालूया आणि परतून घ्यायचं आहे 2 मिनिटं. कोथिंबीर वगैरे मी वाटणातच घातलेली आहे त्यामुळे वरण घालणार नाही. वाफवून घेतलेले आहे त्यामुळे जास्त शिजवायची पण काही गरज नाही. थोडंसं मीठ घालते. वाटणात घातले तरी पण थोडंसं वरण मीठ घालते मी. आणि आता हे थंड करायला ठेवायचं आहे. आणि थंड झाल्यानंतर बटाटा आपण ह्याच्यात खिसणार आहे. गॅस बंद करते.
हे मटारचं मिश्रण थंड झाले, घट्ट झाले. मग अशी असं सैल वाटत होतं, पण थंड झाल्यानंतर घट्ट झाले. आता ह्याच्यात आपण बटाटा किसून घालायचा आहे. कुस्करून घातला तरी चालेल, पण जरा गाठी राहतात म्हणून किसूनच घालायचा. बटाटा किसून झालाय. आता आपण यात थोडंसं लिंबू पिळायचं आहे. अगदी 2 थेंब, 2 थेंब म्हणजे अर्धा चमचा होईल एवढं चवीसाठी. आणि मिक्स करून घेऊया. एकसारखं मिक्स करून घेऊया. आणि आता आपण लाटून घ्यायचंय. पराठा लाटून घेऊया आपण. कणिक भिजले. पुरणपोळीला आपण जसा उंडा करतो त्याप्रमाणे करायचा. थोडासा जाडसरच लाटायचा, फार पातळ लाटायचं नाही. ह्याच्यातला मी कढीपत्ता काढून टाकलाय, लाटताना मध्ये येईल म्हणून. तर व्यवस्थित भरून घ्यायचा उंडा. सगळीकडे असं मिटवून घ्यायचं. पिठावरच लाटायचं. तवा ठेवलाय मी गॅसवर. अगदी खोलात लाटायचं, फार दाबून लाटायचं नाही. तरी आपण भाजून घेऊया. तेल टाकते तव्यात. खरपूस भाजून घ्यायचं. तुम्ही याला तेल लावा किंवा तूप सुद्धा लावलं तर चालेल. मी तेल लावणार आहे. करून दाखवते.
दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचा. हा तुम्ही दह्याबरोबर पण खाऊ शकता, तुपाबरोबर खाऊ शकता, किंवा सॉस बरोबर, किंवा नुसता चांगला लागतो. करून बघा. भाजून झालाय, काढून घेते मी. एका जाळीवर काढणार आहे. तर दुसरा पण भाजून घेते. या पद्धतीने मी सगळे पराठे करून घेते. अशा प्रकारे तुम्ही मटारच्या पराठे करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया असंच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.